सेकंड फोकसचा स्टेटस जसं की आपण अनालाइज केलं होतं मागच्या वारी ते कोणत्या लेवल्स आपला एकदम रिसोर्सेस भेटणार आहेत त्या पद्धतीने आपण रिसोर्सेस घेतलेले बी आहेत. जसं की आपण ह्या लेवलवरून सांगितलं होतं आपल्याला सेल मोमेंटम भेटू शकते आणि कंटिन्युअसली आपल्याला तिन्ही वेळेस सेल मोमेंटम भेटलेली आहे. एक्झॅक्टली त्याच पोझिशनवरून तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला सांगितलं होतं कोणत्या लेवलला आपल्याला बाईंग साईडला जाऊ शकते मार्केट आणि एक्झॅक्ट त्याच लेवलला मार्केटने बाईंग साईडची मोमेंटम बी गेली नाही. आणि ते जे मोमेंटम मी सांगितलं तुम्हाला की सेल मोमेंटम येण्याचे प्रयत्न असू शकते तर सेम त्यात सेल मोमेंटम बी आलेले आहे आणि एक्झॅक्ट आपलं ऑल टार्गेट डन झालेलं आहे. जसं की तुम्ही बघू शकता. आता एक नवीन जर अॅनालाइज बघायला गेलं तर आपल्याला एक नवीन सपोर्ट आमच्या साईडला बघायला भेटतो. जसं की बँक निफ्टीचं जर बघितलं तर बँक निफ्टीचा ओव्हरऑल पॅटर्न आपल्याला एक निगेटिव्ह पॅटर्न मध्ये घेऊन गेलेला आहे. तर आपल्याला एक पॉसिबिलिटी आहे की मार्केटला जर इलेक्शन इफेक्ट आणायचा असला तर मार्केटला कंटिन्युअली अजून खाली 1-2 ते 1,500 पॉईंट अजून 2,000 पॉईंट अजून मार्केट खाली नाही. तर एक पॉसिबिलिटी मार्केटमध्ये की एक खालच्या साईडचे लेवल्स आपल्याला बघायला भेटू शकतात जे की आपल्याला एक इम्पॉर्टंट लेवल्स क्रिएट करताना बघायला भेटतात. जसं आपण बघितलं जर मार्केटची फ्लॅट ओपनिंग जर झाली तर मार्केट जर ह्या दोन्ही ह्या जर ओपनिंग होत असलं तर आपल्याला एक पॉसिबिलिटी मोमेंटम सांगतो मी. जर मार्केटने जर ह्या लेवलचं जर वरती निघलं जे की येते की 47,500 510 ह्या जर लेवलच्या जर वरती मार्केट असलं आणि 47,590 ही जर लेवल एकदम ब्रेक केली आपण एक कंटिन्युअल बाय मोमेंटम बघण्याचा प्रयत्न करू. आणि जर मार्केटला जर म्हणजे जर लवकरच एंट्री घ्यायची असली तर 47,510 ही आपली फर्स्ट एंट्री राहणार आणि त्याच्या खालचं लगेच आपल्याला एक खालच्या साईडला एक टॉप लॉस असण आपला आणि इथून एक आपल्याला एक कॉल साईड मोमेंटम कंटिन्युअली भेटू शकते. जर आपल्याला पुट साईडचं बघितलं तर पुट साईडची लेवलची आपली आहे जी 37,300 जे आहे त्याच्यात जर मार्केट खाली निघलं तर आपण कंटिन्युअल सेलमध्ये राहणार. आणि जर साईडवेज मोमेंटम ओपन झाली तर साईडवेज ओपन झालं मार्केट एकदम फ्लॅट ओपनिंग झाली समजा तर फ्लॅट ओपनिंग झाली तर किती आपल्याला 37,370 ही जे लेवल ब्रेक झाली तर खालच्या साईडला आपण एक अर्ली एंट्री घेण्याचा प्रयत्न करू. जर त्याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला बघायला भेटतं ह्या पोझिशन आपल्याला कंटिन्युअल सेल मोमेंटम बघायला भेटू शकतात. आणि एक पॉसिबिलिटी मोमेंटम सांगतो की जर मार्केटचा एक ओव्हरऑल पॅटर्न डन झाला तर मार्केट एक कंटिन्युअली साईडवेज मोमेंटमचा प्रयत्न करणार आणि मग एक पॉसिबिलिटी मोमेंटम कोर साईडला राहणार. जर उद्याचं बघितलं तर उद्याच्या मार्केटमध्ये आपल्याला दोनच लेवल बघायला भेटतात. एक ही जी लेवल आहे ह्या लेवलच्या वरती आपल्याला बाईंग करायची आणि ह्या लेवलच्या खाली सेलिंग करायची. तर याच्यावरती निघत तरी आपण कंटिन्युअली बाय मध्ये म्हणजे लेवलच्या खाली आले तर आपण कंटिन्यू सेलिंग येतो. तर दोन्ही लेवल इम्पॉर्टंट आहे. दोन्ही लेवल तुम्ही मार्क करून घ्या. आता जर निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये बी आपले ॲक्युरेट टार्गेट डन झालेले जसं की आपण लेवल सांगितला होता कोणत्या लेवलला आपल्याला सेलिंग करायची होती कोणत्या लेवलला एकदम बाईंगचं पोझिशन बघायची होती. जसं की आपण ह्या लेवलपासून कंटिन्यू सांगितलं होतं आपल्याला सेलमध्ये जायचं तिथून बी सांगितलं होतं कंटिन्यू आपल्याला सेलमध्ये जाणार आहे. तर एकदम प्रॉपर ट्रेड आपल्याला भेटलेला आहे. जसं की आपल्याला एक खालच्या साईडने एक आता एक सपोर्ट बघायला भेटताना एक ट्रेंड लाईन आपली छोटीशी एक ट्रेंड लाईन आपण बघू शकतो. आपल्याला एक छोटीशी ट्रेंड लाईन बघायला भेटते. जर या ट्रेंड लाईन जर एकदम वर झालं तर फर्स्ट टाइम जर ट्रेंड लाईन टच झाली आणि फर्स्ट टाइम ट्रेंड लाईन रिटर्नमेंट घेण्याचा प्रयत्न केला आपण एक प्रॉपर ट्रेंड लाईन म्हणून जर ट्रेंड लाईन जर ब्रेक झाली तर आपण ट्रेंड लाईन नाही म्हणणार कारण की ट्रेंड लाईन ब्रेक होत नाही. एक पॉसिबिलिटी स्ट्रॉंग ट्रेंड लाईन कधी ब्रेक होत नाही. त्या एक पॉसिबिलिटी ट्रेंड लाईन ही आहे. जर आपण एक ट्रेड बघितला तर ह्याला एक आपण एक वेज पॅटर्न म्हणू शकतो. आपण एक सिमेट्रिक पॅटर्न आपल्याला करू शकतो. जर बघितला तर ह्या ज्या लेवलचा आपण असं एक डाऊन साईड पॅटर्न आणि अप साईड पॅटर्न तर ह्या दोन्ही लेवलचा आपण हे दोन लेवल एकदम ॲक्युरेट वर्क होणार. आणि ह्याच्या जर बघितलं तर ह्या ज्या लेवलच्या कुठं आसपास मार्केट असतं तिथून आपल्याला कंटिन्युअली बाय म्हणून बघायचं म्हणजे हे लेवलच्या खाली असेल तर आपण कंटिन्यू सेल कारण की लेवलवर वर्क केलं तुम्ही प्रॉपरमध्ये आहात. दोन्ही लेवल मार्केट जे लेवल आपण आपण कोणतेही लेवल वर्क नाही केलेली. निफ्टीमध्ये जर बघितला तर निफ्टीचे जे छोटे आणले जे स्ट्रॉंग सपोर्ट लावण्याचा प्रयत्न करणार. जसे की ही जी ट्रेंड लाईन ही जी ट्रेंड लाईन दोन्ही जर बघितलं तर एक सिमेट्रिक पॅटर्न क्रिएट होतं.
सिमेंटिक पॅटर्न कंटिन्युअसली मला वाटतं की एकदम हे जे लेवल ब्रेक झाली तिथून आपल्या एक फुट साईडची इंटर आपल्याला उद्या बघायला भेटू शकते. तर आपण एक फुट साईडचे मोमेंटम कॅरी करू. जर नाही जर झाले तर आपण ह्या जे लेवल आहे, ही जे लेवल पाच साईडला झाले तर आपण कंटिन्युअल अप साईड, कारण की पण कधीही मार्केटमध्ये एकाच डायरेक्शनचे व्यू तुम्ही पकडू शकत नाही, कारण की मार्केट एक अनसिक्युरिटी पण चालते, त्यांचं एक अलग पॉईंट ऑफ व्ह्यू राहते. जसं की आपण एक छोटे बाहेर जर झाले होते आणि ऑपरेटरचं एक नवीन माइंडसेट असतो. ऑपरेटर काय करतं हे आपल्याला माहित नसतं, तर ऑपरेटरची व्हॅल्यूम कसं काढायचं तर त्याचं मी तुम्हाला सिंपल उदाहरण सांगतो. जसं की आपण मार्केटमध्ये ओव्हरऑल पॅटर्न बघायचा. ओव्हरऑल पॅटर्न काय सांगतो की कंटिन्युअली मार्केट डाऊन साईड, पण डाऊन साईडला असतानाही मार्केटची काय की छोटी छोटी बाईंग गेली, पण एक मोठं मुवमेंट येणं झालं. तर आपण एक कंटिन्युअली बघू शकतो की याच्यामध्ये आपल्याला एक सेल मोमेंटम बघण्याचा प्रयत्न करतो, कारण की मार्केट सेल मोमेंटम फॉलिंग मोमेंटम छोटी गेली ना, तर त्याच्यासाठी आपण एक पॉसिबिलिटी आहे की मार्केटमध्ये एक बिग मुवमेंट आपल्याला फिक्स साईडला बघायला भेटू शकतो. त्याच पद्धतीने इथेही आपण बघू शकतात. फ्लिप साईड आलं छोटी मोमेंटम, फ्लिप साईड आलं छोटी मोमेंटम, फ्लिप साईड आलं छोटी मोमेंटम, असे प्रकारे मार्केट कोलअप झाले. सेम पॅटर्न इथेही फॉलो होणार. त्याच पद्धतीने आपण एक डाऊन साईडचा पॅटर्न बघायला भेटू शकते. आपण डाऊन पॅटर्न म्हणून वन साईड केलं. अगर व्हिडिओ समजला नसेल तुम्ही मेसेज मध्ये सांगून द्या की मला आम्हाला व्हिडिओ समजा झाला. मी प्रॉपर अनालाइजचा व्हिडिओ एकदम बनवून जाईन कोणतरी, आणि तुम्हाला कोणती लँग्वेज सॅटिस्फाय आहे ती तुम्ही सांगून द्या, तर मी त्या लँग्वेजमध्ये व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. थँक्स फॉर वॉचिंग.